नमस्कार. नवराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं काही वर्षांपासून मॉडेल स्कूल ही संकल्पना राबवलेली होती आणि ही मॉडेल स्कूलची संकल्पना नुकतेच शिक्षण मंत्र्याचा चार्ज ज्यांनी घेतला ते दादा भुसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या संदर्भात या जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याशी त्यांनी नुकताच संपर्क साधला आणि मालेगावमध्ये त्यांना बोलावून घेऊन या मॉडेल स्कूलची संकल्पना त्यांनी समजावून घेतलेली आहे. आपण आता सध्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये आहोत आणि आपल्याबरोबर शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि या मॉडेल स्कूल संकल्पनेविषयी जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. ही जी मॉडेल स्कूल संकल्पना आहे याची पार्श्वभूमी काय सांगता येईल? हे मॉडेल स्कूल ही जी संकल्पना आहे ही सांगली जिल्हा परिषदेचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. मॉडेल स्कूल अर्थात त्याला नाव असं दिलेलं आहे माझी शाळा आदर्श शाळा. आणि हा जो प्रकल्प आहे तो साधारणपणे 2021-22 या वर्षापासून त्याच्यावरती कामकाज सुरू झालेलं आहे. आणि यामध्ये 3 गोष्टी ज्या आहेत की सर्व जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत त्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असेल, अध्ययनाचा दर्जा सुधारणा असेल आणि पुरेशा प्रमाणामध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देणं जे आहे यासाठी ही मॉडेल स्कूल संकल्पना राबवली जाते. आणि यामध्ये 3 भाग आहेत. एक म्हणजे भौतिक सुविधा, दुसरा शैक्षणिक गुणवत्ता आणि तिसरा लोकसहभाग. आता हे करत असताना यामध्ये ही संकल्पना मुळात तत्कालीन पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी ही संकल्पना राबवण्याच्या संदर्भात तत्कालीन CEO आणि विद्यमान आता कालपर्यंत सातारा आणि आता पुणे जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते जितेंद्र रुडी साहेब यांना त्यांनी त्या पद्धतीनं शिक्षण, आरोग्य आणि महिला बालकल्याण यासाठी चांगल्या योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात सूचित केलं. आणि त्यानुसार सन्माननीय रुडी साहेबांनी खूप बारकाईनं हे मॉडेल स्कूलची संकल्पना डिझाईन केली. आणि त्यामध्ये हे करत असताना जसं म्हणलं ही त्रिसूत्री आहे, या त्रिसूत्रीवरती आधारित साधारणपणे अपेक्षा अशी होती की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक केंद्रामध्ये किमान एक मॉडेल स्कूल असावं की ज्या ठिकाणी सर्व उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा असतील, गुणवत्तेची पण हमी त्या ठिकाणी असेल आणि याशिवाय लोकांचाही सहभाग चांगल्या पद्धतीने, लोकांची नाळ ही चांगल्या पद्धतीने त्या शाळेशी जोडलेली असली पाहिजे, त्यांनी त्यांचं योगदान त्या शाळेच्या विकासामध्ये दिलं पाहिजे. अशा भूमिकेतनं ही योजना पुढं आली. आणि हे करत असताना साधारणपणे ज्या शाळा निवडल्या त्या शाळा निवडत असताना केंद्रातली एक शाळा असावी, त्यानंतर ती त्याचा पट मोठा असावा आणि साधारणपणे ह्या सगळ्या सुविधा आपल्याला ज्या द्यायच्या आहेत त्या सुविधा देत असताना त्यांना पुरेशी जागा पण असायला पाहिजे. नाहीतर छोटीशी जागा आहे आणि त्या ठिकाणी या सुविधा निर्माण करणं हे अवघड होईल. आणि अशा पद्धतीनं ती योजना साधारणपणे 10 उद्दिष्ट ही याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेली होती. साधारण केंद्रातनं एक शाळा निवडणं, शाळेच्या शालेय भौतिक सुधारणेमध्ये वाढ करणं असेल, त्याचबरोबर गुणवत्तेला प्रोत्साहन देणं असेल, लोकसहभाग वाढवणं असेल, शालेय वातावरण जे आहे सुशोभित आणि प्रसन्न करणं असेल, मुलांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास करणं असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदही शिक्षणाचा आनंद किंवा लाभ हा मुलांना मिळवून देणं. त्याचबरोबर यात सगळ्या घटकांमध्ये महत्त्वाचा जो घटक आहे तो शिक्षक, त्यांनासुद्धा आपल्याला सक्षम करण्यासाठी त्यांनाही प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता वाढवणं. आणि शिवाय आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतो याचं थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन जे आहे त्रेस्त संस्थेमार्फत त्याची तपासणी करणं आणि त्यातून जे येणारे रिझल्ट्स आहेत त्याच्यावरती पुन्हा काम करणं, अशा साधारणपणे 10 उद्दिष्टांवरती आधारित ही संकल्पना आहे. खरं तर कोणतीही एखादी नवीन योजना, नवीन एखादा आपण पॅटर्न तयार करतो त्यासाठी आर्थिक तरतूद असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ही आर्थिक बाजू कशी काय यासाठी सांभाळली? हो, निश्चितपणे. आता याच्यामध्ये जसं आपण ह्यासाठी निवडीचे निकष धरले त्यामध्ये आपण पहिल्या टप्प्यामध्ये साधारणपणे 172 शाळा, आपल्या जिल्ह्यामध्ये 136 केंद्र आहेत आणि 136 मध्ये सुरुवातीला 172 शाळा ह्या आल्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 141 आणि आता तिसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये 136 शाळा. साधारणपणे आता आपण 449 शाळांची निवड ही केलेली आहे आणि त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे. आता हे करत असताना आपल्याला आपण जो म्हटलात की निधीची तरतूद कशा पद्धतीने काय, तर ह्या निधीच्या याच्यामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे आपण 24 गोष्टी करणं अपेक्षित धरलेलं आहे. आणि हे 24 नॉर्म्स पूर्ण झाले म्हणजे मग त्या शाळेला आपण मॉडेल स्कूल किंवा माझी शाळा आदर्श शाळा म्हणून घोषित करण्यापर्यंत
हे करू शकतो इतपत हे आहे. आता हे करत असताना यामध्ये नवीन वर्गखोली असेल, त्याची दुरुस्ती असेल, त्यानंतर स्वच्छतागृह असेल, नवीन बांधकाम असेल किंवा दुरुस्ती असेल, त्यानंतर हँडवॉश स्टेशन असेल, संरक्षक भिंत असेल, क्रीडांगण असेल, सोलर पॉवर पॅनेल असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, स्वयंपाकगृह आहे, पेव्हिंग ब्लॉक बसवणं असेल, याचबरोबर काही स्वागत कमानीची उभारणी असेल, वृक्ष लागवड असेल किंवा परसबाग निर्मिती असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आहे तो विषय आहे. त्यानंतर बाला पेंटिंग, बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड म्हणून आपण ते बाला पेंटिंग आहे. क्रीडेचं साहित्य खरेदी असेल, विज्ञान प्रयोग साहित्य खरेदी असेल, प्रयोगशाळा साहित्य खरेदी असेल, संगणक खरेदी असेल, फर्निचर असेल आणि सायन्स पार्क आणि बालोज्ञान हे एक त्यातले महत्त्वाचे काही आयटम्स होते. आणि ह्या सगळ्याला अर्थात पैसा लागतो. तर हा पैसा जो आपण म्हटलात त्या पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचं की जिल्हा नियोजन समिती जी आहे DPDC, या DPDCच्या माध्यमातून आपल्याला मोठा निधी हा यामध्ये मिळालेला आहे. सर्वात मोठं योगदान हे त्याचं आहे. कारण यातनंच आपल्याला ज्या शाळांची बांधकाम असतील, दुरुस्त्या असतील आणि ज्या काही नाविन्यपूर्ण बाबी आहेत, की ज्याच्यामध्ये आपण शाळांसाठी सोलर पॅक पॅनेल जे आहे, ज्याच्यामधनं स्वतः शाळा स्वयंपूर्ण होतात, त्या सोलर पॅकच्यासाठी पॅनेलसाठीचे हे असेल. त्यानंतर सायन्स पार्क आणि बालोद्यान जे प्रत्येक तालुक्यामध्ये एक सायन्स सेंटर असं उभारायचं की जिथं जे ॲक्टिव्ह अशी मॉडेल्स असतील ती मुलं पाहून त्यांच्या विज्ञानातल्या संकल्पना आणि संबोध स्पष्ट होतील. अशा पद्धतीचं एक प्रत्येक तालुक्यात एक ते उभारणं असेल किंवा नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, CCTV बसवणं असेल, अशा अनेक बाबी ह्या किंवा सायन्स किटसुद्धा जे आहे, की प्रत्येक शाळेमध्ये बऱ्याचदा प्रयोग कोणते करायचे हे नसतं. त्यासाठीचं जे हे आहे त्यासाठी बराचसा निधी हा त्यातनं मिळाला. काही निधी हा जलजीवन मिशन म्हणजे हँडवॉश स्टेशन जे आपण केले आहेत त्याचा एक फॉर्मॅट निश्चित केलेला आहे. त्यासाठीचा निधी जलजीवन मिशन, 14वा 15वा वित्त आयोग जो आहे किंवा आता नुकताच येऊ घातलेला 16वा वित्त आयोग सुद्धा यामध्ये सुद्धा आपण तो हे करतोय. त्याचबरोबर आपला मनरेगा जी स्कीम आहे त्याच्यामधनं सुद्धा शाळेला जे कंपाऊंड वॉल करायचं आहे त्याच्यासाठीचं नियोजन आपण केलेलं आहे. जिल्हा परिषदेचा जो स्वीय निधी आहे त्यातून सुद्धा आपण काही स्वच्छतागृहाची दुरुस्ती, बांधकामं असतील किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनेलसारखी बाबी असतील तेही त्यात दिलेल्या आहेत. आणि याचबरोबर क्रीडा विभागाचं सुद्धा आपण योगदान घेतलंय. म्हणजे क्रीडांगण असेल, खेळाचं साहित्य असेल आणि याचबरोबर इथून सुद्धा आपण जे कंपाऊंड आहे हेही त्यातून आपण तो निधी साधारणपणे 7-1 लाख रुपये प्रत्येक ह्याच्यासाठी आणि खेळाचं साहित्य त्या प्रमाणात उपलब्ध निधीप्रमाणे हे असं घेतलेलं आहे. त्याचबरोबर काही स्थानिक विकास निधी जो असतो आमदार खासदारांचा किंवा ह्याचा तो सुद्धा आपण यामध्ये वेळोवेळी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. शिवाय काही NGOज जे आहेत ते NGO सुद्धा यामध्ये पुढे आलेले आहेत. त्यांनी आपल्याला बाला पेंटिंग असेल, TV असेल, वृक्ष लागवड असेल अशासाठी दिलेला आहे. आणि समाज कल्याण विभागाचा सुद्धा जो ज्या ठिकाणी दिव्यांग मुलींची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी सुद्धा त्यांना स्वच्छतागृहाची उभारणी जी आहे ती यामध्ये केलेली आहे. याशिवाय आपला शिराळा तालुका जो आहे तिथं डोंगरी विकासासाठी काही जो निधी असतो त्यातूनही शाळेसाठी काही लागणाऱ्या सुविधा आहेत त्यातूनही घेतलेल्या आहेत. CSR फंड सुद्धा जो आहे काही आपल्या कंपनीज आहेत की ज्यांच्याकडे तो CSR फंड 2% शिक्षणासाठी करणं आहे त्यातूनही काही निधी घेतला आहे. त्यानंतर गौण खनिज या हेड माननीय कलेक्टर साहेबांच्या ह्याच्यामध्ये हे असतं ते महत्त्वाचं आहे. त्यातून सुद्धा म्हणजे अशा जवळपास 12-13 प्रकारचे जे वेगवेगळे निधीचे उपलब्ध स्रोत आहेत अशा निधीचं एकत्रीकरण ज्याला आपण त्याला कॉन्व्हर्जन असं म्हणतो. हे कॉन्व्हर्जनची जी कल्पना आहे ती खरंच एक भन्नाट कल्पना आदरणीय डुडी साहेबांनी आणि म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे याच ठिकाणी निधी उपलब्ध होऊ शकतो हा विचार समोर आला नव्हता, पण हा साहेबांनी आणला आणि त्याचा फायदा आपल्याला झाला. या पॅटर्नच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी शाळा पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी, गोरगरीब घरातील मुलामुलींसाठी शिक्षणाची कवाडं पुन्हा एकदा चांगल्या दर्जानं उभी राहावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा सांगली पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय भुसे यांनी घेतलेला आहे. आणि त्या संदर्भात आपण आज चर्चा केलेली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याशी. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.